नमस्कार मैत्रिणी. वयात येणाऱ्या मुलीला नेमक्या योग्य त्या वेळी वैद्याकडे केव्हा बरे घेऊन जावे तिच्या समस्यांसाठी पिरियड्सच्या, हा प्रश्न बऱ्याच आईंना असतो. याच्यासाठी मी काही महत्त्वाच्या गोष्टी आज शेअर करणार आहे. 14 वर्षे झाले तरी मुलीला पिरियड येत नाही तर नक्कीच योग्य त्या वैद्याकडून तिची प्रकृती परीक्षण करून, तिची लाईफस्टाईल जाणून घेऊन, हिस्ट्री देऊन, नक्कीच तिच्या लाईफस्टाईलमध्ये काही सुधारणा करून, काही औषधी देऊन तिला नक्कीच या बाबतीत आपण जागरूक करू शकतो. 14व्या वर्षीपर्यंत वाट बघणे आणि त्याच्यानंतर योग्य त्या वैद्याकडे सल्ला घेणे ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पिरियड्स तर सुरू झालेले आहे मुलीला, पण 6 महिने झाले दुसऱ्यांदा पाळीच आली नाही. बरेचदा ह्याही गोष्टी दुर्लक्षित असतात. तर असे काही होत असेल तेव्हाही त्वरित वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अशा पण काही मुली असतात की ज्यांना 2-3 महिने पिरियड्स एकदम व्यवस्थित गेले आणि पुढे 6 महिने अंगावरून मोकळं जातच नाही, तेव्हाही त्या मुली दुर्लक्षित असतात आणि मोठ्या आजारांना त्याचे रूपांतर होत असते. तर अशा वेळेस एक छोटीशी युक्ती सांगते. पहिल्या 3 सायकल पिरियड्सच्या कशाही असल्या स्टार्टिंगला तरी त्या पिरियड्स सेट होण्यासाठी घेत असतात. पण 3ऱ्या सायकलनंतर जर पिरियड्सच्या मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे 5 गोष्टी चेक करून एकही गोष्ट जर मिसिंग असेल तर त्वरित वैद्याचा सल्ला घेऊन, योग्य तो आहारात विहारात बदल करून, योग्य त्या औषधी घेऊन नक्कीच तुम्ही तुमच्या मुलींना हेल्दी पिरियड्स देऊ शकतात आणि नक्कीच त्यांच्या ते अभ्यासाचे वय खूपपणे आनंदीपणे त्यांना जाऊ शकते. धन्यवाद.